शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात। आज रात्री आणि मध्यरात्रीला हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे। काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होईल अशी माहिती देण्यात आली आहे। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। तर मित्रांनो, चाळीसगाव, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि श्रीरामपूरच्या परिसरामध्ये आज रात्रीला हलक्या पावसाचा इशारा आहे। तसेच नगर जिल्ह्यात देखील मध्यरात्री पावसाचे वातावरण निर्माण होईल। दौंड, बारामती, जेजुरीचा काही भाग, तसेच बार्शी, पेठ, लातूर, धाराशिव, इंदापूर, तुळजापूर, उदगीर, नांदेड, परभणी, हिंगोली, तसेच बीड, लातूर, धाराशिव, माजलगाव, जिंतूर, हिंगोली, उमरखेड, वाशिम या भागांना देखील हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज रात्री दरम्यान देण्यात आलेला आहे। तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूर, बार्शी, तुळजापूरच्या भागात देखील रात्रीला पावसाचे वातावरण निर्माण होईल। ढगाळ वातावरणासह काही परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस झालेला पाहायला मिळेल। इकडे मध्य महाराष्ट्रातील सांगली, तसेच विटा, कराड आणि कोल्हापूरच्या काही भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज रात्री दरम्यान देण्यात आलेला आहे। त्यासोबतच विदर्भात, उत्तर महाराष्ट्रात देखील मध्यरात्री 12 ते 1च्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होईल। काही परिसरामध्ये हलक्या सरी देखील झालेल्या पाहायला मिळतील। कोकणात पहिल्यांदा कोकणाच्या काही भागांमध्येच हलक्या पावसाचा इशारा असेल। यामध्ये रत्नागिरी, रायगडचा समावेश आहे। मात्र उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरण असेल, कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।